तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना डिवचलेलं आहे। भुजबळांना मुलगा आणि पुतण्या तितकेच ओबीसी दिसतात, इतर कोणी ओबीसी दिसत नाही असं म्हणत कोकाटेंनी भुजबळांवरती निशाणा साधलेला आहे। काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही, त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल। त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतण्या आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी फॅक्टर म्हणून दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण, त्यांचा विचार येतो। कोकाटे साहेब, पण तुमच्या पक्षाकडनं कोणीही समजूत काढायला त्यांची गेलं नाही असं का? समजूत कशा करता काढायची? चूक असेल तर समजूत काढेल ना, काही चूकच नाही समजूत कशाची काढायची। त्यामुळे आमच्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही। आमच्या पक्षाने जो न्याय दिला आहे भुजबळांना तो न्याय कुठला एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही, त्यामुळे चूक झाली असं मला या ठिकाणी वाटत नाही। तर मंत्रिपदानंतर आता महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना आपणच पालकमंत्री व्हावं असं वाटतंय, त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या नेत्याकडे फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे। इतकंच नाही तर काही मंत्र्यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। तर महायुतीत पालकमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नाही, महायुतीतील नेते मिळून पालकमंत्री पदावरती तोडगा काढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर कोणत्या जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरती महायुतीत रस्सीखेच होऊ शकते पाहूया। तर बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपाकडून आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून आपल्याला हे दोन्ही उमेदवार दिसत आहेत। तर इकडे पुण्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी तर भाजपाकडून चंद्रकांत पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत। तर संभाजीनगरात आपण बघतो अतुल सावे दिसत आहेत भाजपाकडून, तर संजय शिरसाट शिवसेनेकडून दिसत आहेत। इकडे रायगडमध्ये भरत गोगावले आहेत शिवसेनेकडून, तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे आहेत। तर कोल्हापुरात हसन मुश्रीफ आहेत राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकर बघायला मिळत आहेत। इकडे साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई शिवसेनेकडून तर जयकुमार गोरे हे भाजपाकडून दिसत आहेत। यवतमाळमध्ये बघायला गेलं तर शिवसेनेकडून संजय राठोड आहेत आणि भाजपाकडून अशोक उईके आहेत। इकडे जळगावात गिरीश महाजन भाजपाकडून तर गुलाबराव पाटील आपल्याला शिवसेनेकडून दिसत आहेत। कुठली रस्सीखेच पालकमंत्र्याबद्दल नाही। आता आमचे जे काही 3 पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील, पुढच्या 2-3 दिवसात निर्णय करतील। पालकमंत्रीपद असो, मंत्रीपद असो, मुख्यमंत्रीपद असो, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाच्या पण प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटणार की बाबा आमची जास्ती आहेत, आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं। परंतु महायुतीचे नेते एकत्र बसून जो निर्णय घेतात तो सर्वदूर सगळीकडे फॉलो होतो आणि त्याच्यामुळे लवकरच ते निर्णय घेतील। नाही, स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी। मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील। पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत। तर इकडे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेला आहे। सोमनाथ दलित होता म्हणून त्याला मारल्याचं ते म्हणालेत। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। 10 डिसेंबर रोजी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती। त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता। त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधींनी परभणीत येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। सोमनाथ यांची पोलिसांनी हत्या केली असून या प्रकरणी न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। यावेळेला राहुल गांधी यांनी जमिनीवर बसून पीडित कुटुंबियांशी संवाद सुद्धा साधला आहे। बड़ी क्लियर बात है, उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई। ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने
इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है। एकदम यहां पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए। जिम्मेदार विचारधारा है, जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए। तर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। राजकारण करण्यासाठी राहुल गांधी परभणीत आले होते अशी टीका फडणवीसांनी केली आहे। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे। तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। तर 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा विश्वास आहे। तसंच या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केलेल्या आहेत। आरोपींच्या मागावर आमचं पथक असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा शब्द सुद्धा पोलीस अधीक्षकांनी दिला असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। दरम्यान बीडमध्ये दहशत निर्माण व्हायला लागलेली आहे असं माझं स्पष्ट मत असल्याचं शिरसाट म्हणाले। एसपीने सुद्धा मला सांगितलं की या जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत। 2 ते 3 दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 28 डिसेंबरच्या अगोदर हे आरोपींना अटक केले जाईल असं एकंदरीत एसपीच्या बोलण्यावर मला जाणवलेलं आहे। अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढावलेला असेल, त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे, तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आहे। वाल्मिक कराड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवत असल्याचा आरोप विरोधक करतायत। यावरूनच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांची चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। या प्रकरणी धनंजय मुंडेंना बाजूला करावं आणि चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी नाना पटोले करतायत। त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे। यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे। बाकी काय ते CID BID चौकशीला खूप वेळ जातो, त्यातून फार काही आता अनेक CID चौकशी आतापर्यंत एवढ्याच CID चौकशी पेंडिंग आहे, त्याची फलश्रुती काही नाही आहे। त्यामुळे आमचं स्पष्ट सरकारकडे मागणी आहे, शासनाकडे, की देवेंद्रजींनी या संदर्भात आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्षी चौकशी करावी। दूध का दूध पाणी का पाणी, तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट। राज्याच्या मुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी या दोघांनी मिळून त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढून आणि नंतर त्या ठिकाणी चौकशी केली तर खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचं जी हत्या झाली आणि हा जो वाल्मिकी कराड नावाचा जो माफिया, ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो, आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी